नाही आपलं बोलून मोकळं व्हायचं ना. बोलून आपण मोकळं निघून जायचं. हो है ना. येस छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य म्हणजे मराठ्यांचं सैन्य. मुठभर मावळे जरी असले तर ते एवढे ताकदीचे होते, सह्याद्री सुद्धा त्या मावळ्यांसमोर नतमस्तक व्हायचा, शत्रू सुद्धा थरकाप उडायचा. कारण 18 पगड जातीतले 12 बलुतेदारातली ती मावळे ज्या ताकदीनं, ज्या प्रामाणिकपणे आणि ज्या हिमतीनं लढायचे, घरावर तुळशीपत्र ठेवायचे. मी जगलो तर स्वराज्यासाठी आणि मेलो तरी स्वराज्यासाठी, ही मराठ्यांची ललकारी सगळ्यांवर भारी असायची. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याच छत्रपतींचा वारसा घेऊन जगणारा मराठा समाज हा तसा संयमी, क्षत्रिय, लढवय्या आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या समाजकारण असेल, राजकारण असेल, देशाच्या दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हलवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मराठ्यामध्ये आहे, होती आणि भविष्यात सुद्धा राहील. पण ती की आजपर्यंत वेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये विखुरली होती. परंतु आरक्षणाच्या निमित्तानं लाखो मराठा बांधव एकत्र आला. तो आरक्षणासाठी जरी आला असला तरी तो महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा आला. कारण मोठा भाऊ ज्या वेळेस सक्षम होईल किंवा मोठा भाऊ ज्या वेळेस सोबत असेल, बारका भाऊ सुद्धा हिमतीनं चालू शकतो. हा इतिहास आहे. परंतु आम्ही नेहमी जातीपातीच्या, जातीवादी चष्म्यातून पाहतो आणि मग हक्काची लढाई सुद्धा आम्हाला तिरस्काराची वाटायला लागते आणि इथंच घोडं पेंड खातं. मराठ्यांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा थरकाप उडाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेंना सुद्धा आज जालन्यामध्ये त्यांनी हे शब्द वापरून जाहीर केलं. 15 दिवस आमरण उपोषण सुरू आहे. सरकारला जाग आली नाही, परंतु समाजाचा रेटा, झालेली दुर्घटना आणि एकवटलेला समाज पाहून सुद्धा, मग मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असेल किंवा दिल्लीचं तख्त असेल, मराठ्यांसमोर नमावं लागलं, वाकावं लागलं. काही जातीचे मराठे आहेत, काही पक्षाचे मराठे आहेत, काही विचाराचे मराठे आहेत, काही समतेचे मराठे आहेत. परंतु हे सगळे एकत्र आले पाहिजेत म्हणून तर हा लढा सुरू होता. आणि त्याच्यात आरक्षणामुळे तो एवढा दृढ झाला का नेतृत्व सामान्य माणसांनी केलं. आज 15 दिवसानंतर सरकारसोबत बोलणी झाल्यानंतर मनोज जरांगे साहेबांनी ज्या 5 प्रमुख मागण्या सरकारकडे ठेवल्या, कारण याच्या अगोदर जी काही बातचीत सुरू होती, 2-3 अध्यादेश काढले गेले, ते बदलले गेले, पाठी वापस गेले, कारण मागं घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. मागण्यावर आंदोलक ठाम होते. कारण आजपर्यंत 40 वर्षाचा लढा 5 मागण्यामध्ये आणि 1 महिन्याच्या मुदतीमध्ये हा यशस्वीतेकडं किंवा मागणी मान्य होईल त्या आशेने आज मनोज जरांगेंनी उपोषणातून थांबण्याचा निर्णय घेतला. पण 5 अटी, 5 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सरकारला त्या मागणीतून इशारा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. त्या कोणत्या आहेत की सगळ्यात महत्वाची पहिली अट आहे जरांगे साहेबांची, ती म्हणजे 1 महिन्याची मुदत. कारण कायदे तज्ञांनी, वकिलांनी, सामाजिक चळवळीतल्या, मराठा आरक्षण चळवळीतल्या, ओबीसी आरक्षण चळवळीतल्या आणि अभ्यासक लोकांनी सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातून एकमुखी आवाज आला, सरकारला वेळ दिला पाहिजे. सरकार आता कामाला लागलेलं आहे. सरकार आता निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आता ही बोलाचीच भातन बोलाची कडी होऊ नये, परंतु आशा अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं करायला 1 महिन्याची वेळ, अर्थात आज 12 सप्टेंबर आहे. 12 सप्टेंबर रोजी बरोबर 1 महिन्यानी जरांगे साहेबांनी जी काही वेळ दिली ती 12 ऑक्टोबरला दिलेल्या 1 महिन्याच्या वेळेमध्ये आंदोलन साखळी उपोषणाने इथून पुढे सुरू राहील महिनाभर. पण ज्या दिवशी 12 ऑक्टोबरचा दिवस उजळेल
त्या दिवशी दुसरी महत्वाची मागणी आहे. 1 महिन्याची मुदत दिली, पण दुसरी मुदत आहे की 12 ऑक्टोबरला 1 महिन्याने दुसरी अट महत्वाची आहे की प्रत्येकाला त्या दिवशी जात प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे. आता ते ओबीसी मधून देतात, स्वतंत्र आरक्षण देतात, आरक्षणाची मर्यादा वाढवून स्वतंत्र काय देतात हा सरकारचा अधिकार आहे. तुम्ही आम्ही फक्त चर्चा करू शकतो. जी मागणी आहे त्या मागणीवर ठाम राहून दुसरी अट त्यांनी सरकारसोबत केली. सगळ्यात महत्वाची तिसरी अट आहे, ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ते अधिकारीपर्यंत ज्यांनी ज्यांनी लाठीचार्ज केला अंतरवली सराटी या गावामधल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं सरसगट सगळ्यांचं हे जागेवर निलंबन झालं पाहिजे. पहिल्यांदा एक DYSP सस्पेंड केले, नंतर PI सहित 3 जण सस्पेंड केले, निलंबित केले. इथं नाही चालणार. ज्यांनी काठ्या मारल्यात प्रत्यक्षात त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. ही त्यांची मागणी आणि अट होती. त्या पद्धतीनं त्यांनी ती अट त्या ठिकाणी पुढे दिलेली आहे. सगळ्यात महत्वाची पुढची अट आहे, जी चौथी अट आहे की ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, सरसगट लाठी हल्ल्यातल्या मराठा आंदोलकांवरचे सगळ्यांवरचे आजपर्यंतचे सगळे गुन्हे पाठीमागे घेतले जावेत, आणि जर नाही घेतले तर आंदोलन परत सुरू राहील. आणि सगळ्यात महत्वाचं 5वी आणि महत्वाची अट आहे, आज 12 सप्टेंबरला जाहीर केलंय, हे जे आमरण उपोषण 15 दिवसानंतर हे जर सोडवायचं असेल, आम्ही अल्टिमेटम दिला 1 महिन्याचा, आम्हाला 1 महिन्यानंतर प्रमाणपत्र पाहिजे, पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे पाहिजेत, आणि सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा पाहिजे. पण हे आमरण उपोषण आम्ही सोडू, आंदोलन थांबणार नाही. आंदोलन कंटिन्यू साखळी उपोषणाच्या निमित्ताने खाऊन पिऊन आंदोलन सुरू राहीलच. पण हे उपोषण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय या तिघांच्या आणि मंत्रिमंडळाच्या या सगळ्यांच्या उपस्थित मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं पाहिजे, तरच हे उपोषण सोडलं जाईल. या 5 महत्वाच्या अटी शर्ती देऊनच हे आंदोलन संपवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि सगळ्यांनी त्यांना मान्यता दिली. फक्त प्रश्न एवढा आहे, आज प्रत्येकाच्या मनात फक्त एकच पाल चुकते, जर सरकारने दगाफटका केला तर, जर सरकारने शब्द पाळला नाही तर, जर सरकारने दिलेल्या शब्दापासून फारकत घेतली तर पुढं काय? जरांगे पाटलांनी सांगितलं, परत आंदोलन, परत उपोषण, आरक्षण मिळेपर्यंत थांबायचं नाही. अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. त्याच्यातून चांगलं काहीतरी समोर येईल, पण महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या हिताचा असेल असा शब्द त्यांनी दिला. महाराष्ट्राने मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाच्या पाठीशी राहून, योग्य मागणीच्या पाठीशी राहून सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं, कुठंही जातीय धार्मिक विद्वेष पसरू नये, सरकारच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये, आणि ते केलंच नाही पाहिजे. आणि सगळ्यांनी 100% शांतता बाळगली पाहिजे. शांततेत लोकशाही पद्धतीने संवैधानिक मार्गाने आंदोलनं केली तर यशस्वी होऊ शकतात, हे या अहिंसा मार्गी आंदोलनाने दाखवून दिलं. तोच बोध महाराष्ट्राने, इतर समाजाने, इतर प्रत्येक आंदोलकाने हा बोध घ्यावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश मिळो ह्याच तमाम महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना सदिच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सत्य की जय हो.